आमदार मुरजी पटेल आपल्यासोबत आहे, आपण त्यांची बातचीत करणार आहोत. आता नुकतीच तुम्हाला जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि 15 ते 20 नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी तुम्हाला पण देण्यात आलेली आहे आणि पश्चिम उपनगर ठरवतो मुंबईचा महापौर कोण होणार, त्यामुळे किती मोठी जबाबदारी तुमची? 15 नगरसेवक जबाबदारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिले ते 100% मी पूर्णपणे पार पाडणार आणि महायुती म्हणून आम्ही मुंबई महानगरपालिका लढणार आहे. महायुतीचेच महापौर हा मुंबईमध्ये बसणार आहे. मुंबईकर वाट बघतायत कधी इलेक्शन डिक्लेअर व्हावं आणि महापौर 100% आम्ही बसवतो. प्रकाश सुर्वे यांच्यावर पण जबाबदारी दिली आहे. पश्चिम उपनगराचा जो पट्टा आहे तो उत्तर भारतीय, गुजराती आणि दक्षिण बहुल लोकांचा हा पट्टा मानला जातो, त्यामुळे किती मोठी जबाबदारी आहे तुमच्यावरती आणि हे सगळी मतं शिवसेनेमध्ये कन्वर्ट होतील असा विश्वास आहे तुम्हाला? हे बघा, जेवढी आमच्या वाट्यात सीट येतील ते 100% निवडून द्यायची जबाबदारी आमच्यावर आहेत. मी आहे, आमचे नेते सुर्वे साहेब आहेत. आम्ही एकत्र मिळून महायुती म्हणून आम्ही निवडून देणार आहेत आणि साहेबांनी जे आमच्यावर विश्वास टाकला ते पूर्णपणे आम्ही समर्थाने पार पाडू. उद्धव ठाकरे म्हणतात की एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा जर विरोधी पक्ष नेतेपद दिलं जात नसेल तर. हे बघा, हा वरच्या लेवलचा विषय आहे, पण विरोधी पक्ष नेत्यासाठी त्यांच्याकडे संख्याबळ असलं पाहिजे ना. त्याचं संख्याबळ पहा, मग बोला विरोधी पक्ष नेता द्या म्हणून. या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेता पदच नाही आहे, वरच्या सभागृहातही नाही आहे, खालच्या सभागृहातही नाही आहे, त्यामुळे आम्ही आमचा आवाज कसा मांडायचा? मी आक्रमक आहे म्हणून मला हे पद दिलं जात नाही असं भास्कर जाधव म्हणतात. भास्कर जागर साहेबांनी सांगा आधी तुमचं संख्याबळ निवडून आणा, मग विरोधी पक्ष नेता म्हणून इथे मागणी करा. तुमच्याकडे संख्याबळच नाही तर काय करणार? आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.